रोहा शहरात अतिक्रमणाविरोधात नगरपालिकेची धडाकेबाज कारवाई, रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास। रोहा शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोहा नगरपालिकेने ठोस पाऊल उचलत विविध भागात धडाकेबाज कारवाई केली। या मोहिमेत रस्त्यांलगत उभारण्यात आलेली शेड, अनधिकृत बांधकामं आणि इतर अतिक्रमण हटवण्यात आले। परिणामी शहरातील प्रमुख मार्ग मोकळे झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुमार एडके, आरोग्य अधिकारी मनोज पुळेकर, नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सागर डेअरी ते मेहंदळे हायस्कूल या मार्गावर विशेष मोहीम राबवत रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमण हटवले। अनेक दिवसांपासून वाहतुकीचा अडथळा ठरणारा हा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचं दिसून येत आहे। याचबरोबर सागर डेअरी ते कोर्ट रोड परिसरात बुलडोझरच्या साह्याने अतिक्रमण हटवण्यात आलंय। या भागात सतत होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती। कारवाईनंतर वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या या निर्णयाचं स्वागत करत शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अशी सातत्यपूर्ण मोहीम राबवण्याची मागणी केली आहे। भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कडक निरीक्षण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। आपण एक 8 दिवसापूर्वी आपला रस्ता जो आहे कोर्ट रोड आणि आपला जो पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसचा रोड आहे तिथे बऱ्याच ट्रॅफिकच्या समस्या आहेत आणि आम्ही असं पाणीयंत्री असं आढळलेलं की या बिल्डिंगच्या ज्या शेड्स आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। तसेच लोकांनी मार्जिन प्रिमायसेस सुद्धा मध्ये बांधकाम परवानगी केली गेली होती, त्यामुळे बऱ्याच ट्रॅफिकची अडचण होती। तसेच लोकांना सुद्धा तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आपण नोटीस दिल्या होत्या। त्या नोटीसचा कालावधी संपलेला होता, तर आपण आज कारवाई अजून केलेली होती। त्यानुसार आपण जवळपास 15 ते 20 बांधकामं तोडलेली आहेत। अजून ही कारवाई चालूच आहे आणि अशा प्रकारे जिथे जिथे अशा काही तक्रारी असतील तिथे आपण कारवाई करून पुढची कारवाई आपण करत राहू।